राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील सध्या त्यांच्या अजब गजब दाव्यांमुळे चर्चेत आहेत। गेल्या 8 दिवसात चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानामुळे आता त्यांची थेट नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करा अशी मागणी एका खासदाराने केली आहे। अगदी चंद्रकांत पाटील नेमकं असं काय म्हणाले ज्यामुळे त्यांची आता चर्चा सुरू झालेली आहे, पहा या रिपोर्टमध्ये। पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान। दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार। पोलीस दिल्ली आंदोलनातील दगड गोळा करणार। होय, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या त्यांच्या उच्च दर्जाच्या दाव्यांमुळे आणि तितक्याच अजब तंत्रामुळे जबरदस्त चर्चेत आलेत। सीजेपीच्या आंदोलनानंतर रामदेव बाबा आणि कंगना राणावत यांनी आंदोलकांना लक्ष करण्याची जणू स्पर्धाच लावली होती, पण आता आपल्या चंद्रकांत पाटलांनी असा काही नवा शोध लावलाय ज्यानं कंगना आणि रामदेव बाबांनाही मैलोन मैल मागे टाकलंय। नक्की काय म्हणाले चंद्रकांत पाटील आणि त्यांनी असा कोणता दावा केलाय, पहा। त्या सगळ्या आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्यांनी दिले की ज्याच्यामध्ये जे जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असे एक पोलिसांनी ॲनालिसिस केलं। तर त्यातल्या आदल्या दिवशी ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तिथे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील। ऐकलं काय म्हणाले उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील? तर त्यातल्या आदल्या दिवशी ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तिथे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील। आंदोलकांवर सध्या पोलीस कारवाई सुरू झाली आहे, त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीनं सरकारला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारनं आंदोलकांवर कुठलीही कारवाई करणार नसल्याचं जाहीर केलं। असं असताना आता चंद्रकांत पाटलांच्या या नव्या शोधामुळे दिल्ली पोलिसांसमोरही भलताच यक्षप्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण नेमके किती ट्रक दगड जमा झाले याचं उत्तर आता दिल्ली पोलिसांनाच द्यावं लागणार आहे। मात्र चंद्रकांत पाटलांच्या या अजब दाव्याचा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी त्यांच्या खास शैलीत कसा समाचार घेतलाय, ऐका। चंद्रकांत पाटील यांनी हा जो एक नवीन संशोधन केलेला आहे, देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना यावर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा आणि त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का, व्हाईस चान्सलर, याचा शोध घेणं गरजेचं आहे। विशेष म्हणजे अवघ्या 7 दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटलांनी पेपरफुटीच्या संवेदनशील मुद्द्यावर असंच एक अजब विधान करून संपूर्ण राज्यात खळबळ उडून दिली होती। एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना, आंबा चोरला तर त्याची समज देणं असते, मग आणखीन काही ते चोरलं तर त्याची शिक्षा किती ठरलेली असते, प्रत्येक गोष्टीची फाशी असं नसतं ना। चंद्रकांत पाटील आणि त्यांची वादग्रस्त विधानं यांचं जुनं नातं आहे। याआधीही त्यांच्या अनेक विधानांवरून राजकीय गदारोळ झालाय, मात्र यावेळी त्यांनी गजब माजवणारं अजब विधान केल्यामुळे पोलीसही नक्कीच बुचकळ्यात पडले असतील एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।